बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, नांदुरा, खामगावसह इतर परिसरातील गावामध्ये केस गळतीनंतर आता नखे गळतीचं प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभाग जागा झालाय आणि आज केंद्र सरकारचं या ठिकाणी जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो केंद्रातलं जे केंद्रीय जे पथक आहे ते या बोंडगावमध्ये म्हणजे शेगाव तालुक्यातल्या बोंडगावमध्ये ज्या ठिकाणी केस गळतीनंतर नखे गळतीचं प्रकरण समोर आलं होतं त्या ठिकाणी या ठिकाणी दाखल झालेलं आहे। केंद्राच्या टीममध्ये जवळपास 9 लोकांची सदस्याची टीम आहे। हे आज सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत या ठिकाणी बैठक घेतली। त्या ठिकाणाहून केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी त्यांना सूचनाही केलेल्या आहेत। त्यानंतर सोबतच त्यांनी या ठिकाणी आता बोंडगावमध्ये जे रुग्ण आढळलेले आहेत केस गळतीचे आणि नखे गळतीचे त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करतायत, त्यांची पाहणी करतायत, त्यांची विचारपूस करतायत। हाताच्या पायाची नखे ज्या लोकांची गेलेली आहेत त्या रुग्णांसोबत या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। केस गळतीच्या रुग्णांसोबतही ते विचारपूस करतायत। जवळपास 9 लोकांचे जे पथक आहे केंद्राचं ते या ठिकाणी सध्या रुग्णांसोबत चर्चा करताना दिसत आहे। या 9 लोकांच्या टीममध्ये म्हणजे अगोदर या ठिकाणी केस गळतीनंतर ICMRचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालं होतं। मात्र आता पुन्हा एकदा 9 लोकांचे या ठिकाणी केंद्राचं पथक दाखल झालेलं आहे। यामध्ये ICMR सोबत राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे। विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सदस्य सुद्धा या आहे। पाणी गुणवत्ता विभागाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबतच भारतीय गहू व जव संशोधन केंद्र यांचा सुद्धा या ठिकाणी पथकामध्ये समाविष्ट आहे। एकंदरीत पाहिलं तर आज या ठिकाणी बोंडगावमध्ये येऊन हे जे केंद्राचं जे पथक आहे हे संपूर्ण गावाची आणि परिसरातली जे रुग्ण आहेत केस गळतीचे आणि नखे गळतीचे त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे सॅम्पल्स घेऊन या ठिकाणाहून ते नेमकं हा आजार कशामुळे होतोय याचा शोध लावणार आहेत आणि काही दिवसातच तो रिपोर्ट समोर आल्यानंतर या रुग्णावरती कशाचा परिणाम झालाय याचा सगळा शोध लागल्यानंतर ते समोर येणार आहे। कॅमेरामन दिलेश देशमुखसह गणेश सोळंकी, PV9 मराठी, शेगाव, बुलढाणा।